तर शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत आपला ज्यांना डेमो प्लॉट दिला होता ते 1 एकरचा प्लॉट इथला काढल्यानंतर आपण आता त्यांचा मळणीयंत्राचा 1.5 एकरचा प्लॉट काढलेला आहे. तर या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर इथं 2 मुलं आहेत त्यांच्यावाले. कुठे गेले पप्पा? कुठं हळदीची? तिथले पोते शिवले का तिथले? तर पोते शिवले. हे माल किती झाला मोजले पोते? क्षेत्र किती? 1.5 एकर. किती बियाणं टाकलं होतं याच्यात पूर्ण? 60 किलो. आणि खत कोणतं दिलं तर याला? कोणतं? कुठलं? 10-20. किती पोते? काही फवारणीचं काही व्यवस्थापन माहीत आहे? काही पप्पा माहीत आहे का तुम्हाला? काही पैसे वाचले फवारणीचे असं काही? असं का? कट्टे किती म्हणले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45. तर शेतकरी मित्रांनो, 45 पोते इथं म्हणजे जास्त भरले, पण त्यांनी थोडं काढलेलं आहे. 47-48 आहेत, पण ते पूर्ण 45. तर हे साधारण 70 किलो असू शकते, पण आपण 60 किलो धरू फुल भरले. तर आता हे समजा 45 म्हटलं तर 60 10 6 6 चोक 24 3 27 क्विंटल. तर इथं 1.5 एकरामध्ये यांना URUB प्रक्रियायुक्त आपली जी व्हरायटी आहे सिलेक्शन 1 3++, हे 1.5 एकरामध्ये इथं यांना 27 क्विंटल झालेली आहे. म्हणजे आपण यांना ॲव्हरेज 9 1 9 8 9 7 म्हणजे 1.5 एकरामध्ये 27 म्हणजे 18 क्विंटलचा उतारा यांना सहज शक्य झाला इथं. आणि URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं. आणि अंतर किती आहे याच्यात? 1.25 किती आहे? 1.25 फूट. आणि बियाणं किती टाकले म्हणले? 60 किलो. बरं. तर 60 किलो बियाणं यांनी टाकलं 1.5 एकरामध्ये, म्हणजे एकरी 40 किलो बियाणं टाकलं. URUB प्रक्रियायुक्त व्हरायटी आहे सिलेक्शन 1 3++, 1.25 फुटाने. बघा इथं 1.25 फूट अंतर आहे. जबरदस्त व्हरायटी आहे. त्यांचा तो जो प्लॉट आहे तिथं पण यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न झालेलं आहे. तिथे यांना 17.5-18च्या जवळपास उत्पन्न झालं काल. आणि आज सकाळी यांनी इथला ढकललेला आहे. तर मालाची क्वालिटी पण चांगली आहे. आणि एकरी 40 किलो म्हणजे 1.5 एकरामध्ये 60 किलो बरोबर आहे. 1.5 एकरमध्ये त्यांनी जवळ 1.25 फुटावर लाईनिंग वाढवली आहे. 1.25 फुटांनी इथं पेरणी केली आणि 60 किलो बियाणं टाकलं, म्हणजे एकरी 40 किलो. अशा प्रकारे 1.5 एकरात 60 किलो. तर यापासून यांना साधारणतः इथं 27 क्विंटल म्हणजे 18 क्विंटलचा उतारा यांना सहज शक्य झाला. आणि ह्या व्हरायटीची किमया म्हणजे ही व्हरायटी उंच वाढते, उंच भरपूर वाढते. जेवढं खत द्याल तेवढी उंच वाढत राहते. फांद्या उंच करत राहते. घाट्याची संख्या वाढत राहते. फांद्याची संख्या उंचच वाढते, पसरत नाही. त्यामुळं लाईनिंगची संख्या जवळ घेतली तरी चालते. 1 फूट हलक्या जमिनीमध्ये, मध्यम भारी जमिनीत 1.25 ते 1.5 फुटापर्यंत चालते. तर अशा प्रकारची व्हरायटी आहे. आणि एका एकरामध्ये साधारणतः आपल्याला इथं यांना भरघोस उतारा आलेला आहे उत्पन्न. आणि URUB प्रक्रियेमुळे साधारणतः 5 ते 7 हजार रुपये फवारणीचे वाचतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विद्राव्य खत 19 19 052 34 बुरशीनाशक टॉनिक काही टाकायची गरज नाही. आणि यांचा प्लॉट काढून साधारण किती वेळ झाला काढून? हे मळणीयंत्र कधी गेलं? अर्धा तास का? तर माल क्वालिटी चांगली काढली. तर शेतकरी मित्रांनो, जबरदस्त क्वालिटी काढली आहे मालाची पण. कुठे फूट वगैरे नाही, प्लेन दाणे आहेत. आणि ॲव्हरेज पण चांगला आला यांना. आणि आता हा माल आपण जो आहे, आता हा माल आणि तिथला माल, हे दोन्ही माल आपल्याला URUB प्रक्रियेसाठी आपल्याला घेऊन जायचे आहे. कारण हे आपले डेमो प्लॉट आहेत. आणि डेमो प्लॉट आपण यासाठी तयार केले की जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी URUB प्रक्रिया करून वाटप करण्यासाठी आपल्याला माल राहायला पाहिजे. आणि पावसात नाही सापडल्यामुळं इथं उगवणशक्ती पण 100%च होते, याचा काही विषयच नाही. तर अशा प्रकारे ही व्हरायटी सिलेक्शन 1 3++ भरघोस उत्पादन देणारी. जास्त अंतर ठेवायची गरज नाही. फक्त 1 फुटापासून 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवू शकतात जमिनीच्या प्रतीनुसार. हलक्या जमिनीत 1 फूट, मध्यम आणि भारी जमिनीत 1.5 फूट अंतर 2 ओळीत ठेवायचं. बियाणं 30 ते 40 किलो एकरी टाकायचं. अशा प्रकारची व्हरायटी आहे. आणि मररोगमुक्त आहे. म्हणजे बिलकुल यावर्षी मररोग आली नाही, मागच्या वर्षी पण आली नाही, आणि त्याच्या आधीच्या वर्षी पण आली नाही. तर या व्हरायटीपासून मर पण लागत नाही. घाटाची संख्या भरपूर येते आणि उत्पादन पण भरपूर येते. तर अशा प्रकारची आपला हा शेवटचा प्लॉट जो आहे हा इथं काढण्यात आलेला आहे URUB प्रक्रियायुक्त सिलेक्शन 1 3++ या व्हरायटीचा. आणि उंच वाढत असल्यामुळं ही व्हरायटी आपल्याला हार्वेस्टरनं पण चांगल्या प्रकारे काढता येते. म्हणजे मजूर जर नाही भेटले तर हार्वेस्टरनं काढता येते. घाटेगळ पण होत नाही आणि एक समान एकदाच ही कापणीला तयार होते. तर अशा प्रकारची व्हरायटी आहे ही
सिलेक्शन 1 3++ URUB प्रक्रियायुक्त. आणि शेतकरी मित्रांनो बघा, याच्यात नवीन एक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे हे दोघं सख्खे भाऊ, जुळे भाऊ आणि सारखेच आहेत, सेम टू सेम. यांचा चेहरा म्हणजे आपल्याला ओळखूच येत नाही, आतापर्यंत आम्ही ओळखवाल नाही, आम्हाला ओळखवायला नाही. हे अशा प्रकारचे दोघं पण आहेत बघा, जबरदस्त. काय नाव तुमचं आणि यायचं बघा, ओळखूच येत नाहीत.